मराठी, ते धडक ते धडक. शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना. एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना. सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल 26 वर्षापासूनची विश्वासाची परंपरा. मग वाट कशाची बघताय? इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलार एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा. आपला माणूस, विश्वासातला माणूस. संपर्क आपल्या स्क्रीनवर. पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे, सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार सौभाग्यवती प्रतिभा अविनाश चौथे रिंगणात आहेत. त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो. नगरपालिकेची सत्ता भाजपाच्या हाती द्या. मी या नगरपालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्याचसोबत त्या नगरपालिकेवर अंकुश म्हणून देखील माझी नजर राहणार आहे. हे दिवसाला 6 शहरांमध्ये सभा घेत फिरतायत, पण तरीही 280 शहरांमध्ये निवडणूक आहे विट्यासारखी. त्यामुळे ज्या शहरात ते जाणार नाही आहेत, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त एकाच ठिकाणी येणार आहेत, ईश्वरपूरला. तर ज्या शहरामध्ये ते जाणार नाहीत त्या शहरांसाठी त्यांनी आपल्याला उद्देशून एक भाषण केलं आहे. ते 2 मिनिटाचं भाषण ऐकू, मग मी माझे काही विचार मांडतो. महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार सौभाग्यवती प्रतिभा अविनाश चौथे रिंगणात आहेत. त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो. आपल्याला माहितीच आहे, भाजप म्हणजे कमळ आणि कमळाचं चिन्ह म्हणजे विकासाची गुरुकिल्ली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. अमृत सारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे. राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठा असेल, विविध इमारती असतील, भुयारी गटारी योजना असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील, या तयार करण्याचं काम आपण करतोय. मोदीजींनी सांगितलं, प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्या सोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजेत. चांगल्या प्रकारची वाचनालय त्या ठिकाणी असली पाहिजेत. चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजेत. भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे. स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे. कधी नव्हे इतकी प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत. विकासाचा परिसस्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला सापडणार नाही. मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी वापरणारे योग्य लोक असले पाहिजे. पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे. समाजाकरता आणि जनतेकरता आपण ज्या व्यवस्था करतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि म्हणूनच ज्यांच्या हाती आपण नगरपालिका देतो त्यांच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, नगरपालिकेची सत्ता भाजपाच्या हाती द्या. मी या नगरपालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्याचसोबत त्या नगरपालिकेवर अंकुश म्हणून देखील माझी नजर राहणार आहे. अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत. त्यासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे. विधानसभा निवडणुकीत जे भरभरून यश तुम्ही दिलं तसेच यश या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीतही द्यावे आणि विकासाचा हा रथ असाच अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे. लक्षात ठेवा, 2 डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा, विक्रमी मतदान करा आणि कमळासमोरील बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मी म्हटल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय हे किती राज्याच्या विकासासाठी, संवाद निर्माण करण्यासाठी, संबंध निर्माण करण्यासाठी सतर्क आहे याचं एक मोठं उदाहरण आहे की त्याला चार दिवसावर निवडणूक आली असताना असं लक्षात आलं की आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र 280 शहरांचा कव्हर करता येणार नाही. तर प्रत्येक शहराची वेगळी क्लिप त्याने केली. एक जनरल भाषण ते करू शकले असते की जे सगळ्यांना लागू आहे, पण त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या उमेदवाराचं नाव घेतलं, प्रत्येक ठिकाणच्या शहराचं नाव घेतलं. तर असं एक अतिशय संवेदनशील नेतृत्व महाराष्ट्राला देवेंद्रजींच्या निमित्ताने मिळालं आणि त्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मुसंडी मारण्याचा प्रयत्न करते आहे. गेली जवळजवळ 20-22 वर्ष म्हणजे प्रामुख्याने 2014 पासून महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणूक असू देत, भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 वर, महाराष्ट्रामध्ये नगरपालिका होऊ देत, महानगरपालिका होऊ देत, जिल्हा परिषद होऊ देत, पंचायत समिती होऊ देत, सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 वर आहे. आणि 1 वर असताना 1 आणि 2 मध्ये मोठा फरक आहे. असं नाही आहे की 2 नंबर घासून आहे. तसं एक मोठं घवघवीत यश हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मिळण्याचं कारण ते समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करतात. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांना मानणारा समाज राहतो म्हणून म्हणायचं झालं तर बाबासाहेबांचं मुंबईमध्ये इंदू मिलमध्ये स्मारक व्हावं यासाठी अनेकांनी घोषणा केल्या, कोणालाच करता आलं. पण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक जवळजवळ पूर्ण होत आलं आणि नजीकच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांच्या इंदू मिलच्या स्मारकामध्ये दर्शनासाठी आणि त्यांच्या जीवनामधल्या अनेक गोष्टी बघण्यासाठी जाता येईल. अण्णाभाऊ साठेंच्या विषयामध्ये अण्णाभाऊ साठेंचं जे मूळ गाव आहे वाटेगाव, तिथे त्यांचं घर आहे, त्यांचे नातेवाईक आहेत, त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं स्मारक तयार करणं याचा विषय देवेंद्रजींनी मार्गी लावला. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीमध्ये 2 महत्त्वाच्या वास्तू आहेत. एक महात्मा ज्योतिराव फुलेंचं वाडा, ज्याचं अतिशय चांगलं 450 कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण चाललं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे सावित्रीबाई फुलेंनी पहिली जी महिलांची शाळा चालवली, पहिली मुलींची शाळा चालवली, ती मुलींची शाळा ही ज्या भिडेवाड्यामध्ये चालायची, तो भिडेवाडा सरकारने ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी एक अप्रतिम स्मारक तयार होत आहे. बाबासाहेब जेव्हा लंडनला राहायचे शिकायला, त्यावेळेला ते ज्या घरामध्ये राहायचे भाड्याने, ते घर सरकारने विकत घेतलं आणि त्या घरामध्ये एक अतिशय स्मारक आपण लंडनला उभं करतो. देशभरामध्ये बाबासाहेबांच्या 5 महत्त्वाच्या ठिकाणी 5 तीर्थक्षेत्र म्हणून आपण विकसित करतो. मग महूला मध्य प्रदेशमध्ये बाबासाहेबांचं जन्मस्थान असू देत किंवा दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं असणारं स्मारक असू दे, अशा 1 ना 2 अनेक गोष्टी सांगता येतील. सुविधांच्या बाबतीमध्ये दरवर्षी ती घटना पण आहे की लोकसंख्येच्या प्रपोर्शनमध्ये, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दलित समाजासाठी निधी ठेवणं, विकास कामं करणं, असे अनेक विषय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी मार्गी लावत आहेत. प्रामुख्याने आत्ताच माझ्याकडे जी चिठ्ठी आली त्याप्रमाणे बिहार व आंध्र प्रदेशचे राज्यपाल डॉक्टर R.D. भंडारे साहेब यांचे स्मारकही आपण विटा शहराचे सुपुत्र जे होते ते उभं करतो आहोत. आणि मला असं वाटतं की समाजाच्या प्रत्येक घटकाचा, महिला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, लेक लाडकी ज्याच्यामध्ये जन्मल्यापासून मुलींच्या अकाउंटला 18व्यापर्यंत 1,02,000 रुपये देणं असेल, गरोदर स्त्री राहिली की तिला मातृवंदना या नावाने चांगलं खावं, चांगली औषधं घ्यावं म्हणून 6,000 रुपये मिळणं असेल, STमध्ये अर्ध तिकीट असेल, ज्येष्ठ नागरिकांना 75च्या वरच्यांना पूर्ण STचं तिकीट माफ असेल, शेतकऱ्यांना वर्षाला 12,000, मोदी 6,000 आणि फडणवीस 6,000 असेल, मुलींना 842 कोर्सेसना 100% फी माफ असेल, ट्युशन फी पण भरायची नाही आणि परीक्षा पण भरायची नाही. अशा सर्व बाजूने समाजाचा विकास कसा होईल असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं सरकार चालवत आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आवाहन करायला इथे आलेलो आहोत की 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत, प्रामुख्याने नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत सौ प्रतिभाताई अविनाश चोथे, प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार आहेत सौ प्रगती भरत कांबळे,
प्रभाग क्रमांक 11चे दुसरे उमेदवार आहेत श्री अजित अशोकराव गायकवाड. प्रभाग 12चे उमेदवार आहेत सौ शोभा केदारी सूर्यवंशी. प्रभाग 12च्या दुसरे उमेदवार आहेत श्री सुमित सीताराम गायकवाड. या सगळ्यांना आपण भरघोस मताने विजयी करा. देशामध्ये पंतप्रधान बीजेपीचे, देशामध्ये राष्ट्रपती बीजेपीच्या, देशामध्ये लोकसभेचे अध्यक्ष बीजेपीचे, देशामध्ये राज्यसभेचे सभापती बीजेपीचे, देशामध्ये राज्यसभेचे उपसभापती बीजेपीचे, देशामध्ये 22 राज्यामध्ये बीजेपीचं सरकार, कुठे मुख्यमंत्री कुठे उपमुख्यमंत्री, अशी एक मोठी संख्या ज्या पार्टीजवळ आहे. 18 कोटी भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले. 22 कोटी 2024च्या निवडणुकीमध्ये मोदींना मतं मिळाली. असा एक प्रचंड मोठा पक्ष जो आहे त्या पक्षाशी आपण जोडलेलं राहिलं पाहिजे. कुणीतरी गल्लीतली एक पार्टी येते आणि असं म्हणते की आम्ही तुमचा विकास करू. कसा काय विकास करणार? जर जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, केंद्रामध्ये मोदीजी पंतप्रधान आहेत, तर हे कसा काय विकास करणार? म्हणजे लोकशाहीमध्ये सगळ्यांना निधी वाटायचा असतो, तसं सगळ्या पक्षांना वाटू, पण आपल्या घरातल्या पोराला आपण जास्त प्रेम करणार ना. किंवा लग्नामध्ये वाढपी आपला असला तर आपल्या ताटावर जरा जास्त वाढतो. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचा वाढपी या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे आपल्या ताटामध्ये नक्की जास्त वाढलं जाईल. सांगता येईना आणि सहनही होईना. शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक